राज्य सरकारने या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारची योजना किंवा कुठल्या प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर राज्याची एनओसी आणि त्याच्या पद्धतीने त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही व्यवसाय होऊ नये, जेणेकरून फसवणूक होणार नाही, या संदर्भामध्ये कायदा करणार आहेत का? की अशा ज्या अननॅचरल जे काही इंटरेस्ट रेट दिले जातात किंवा आकर्षक करण्यासाठी जे स्कीम्स अशा कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे राबवत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम होईल आणि फक्त लक्ष नाही तर कारवाई देखील करतील. या सभागृहाच्या माध्यमातून जनतेला आमची अपील आहे. आम्ही सातत्याने त्या संदर्भात ऍडव्हर्टाइजमेंट्सही देतोय की हाय रेट ऑफ इंटरेस्ट हा 99% केसेसमध्ये स्कॅम आहे. त्याच्यामुळे जर हाय रेट ऑफ इंटरेस्ट कोणी त्या ठिकाणी प्रॉमिस करत असेल तर पहिल्यांदा चेक केलं पाहिजे त्याचे फंडामेंटल्स काय आहेत. कारण कोणी आपल्या खिशातले पैसे टाकत नाही, पैसे झाडाला लागत नाही. बँकेपेक्षा 1%, 2%, 3% जास्त कोणी देऊ शकतं. त्याच्यावरती जर कोणी देत असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की कधीतरी हे स्कॅम मध्ये परिवर्तित होणार आहे. त्यामुळे लोकांनीही जास्त व्याज मिळतं आहे या सबबीखाली अशा प्रकारच्या गुंतवणुका करू नयेत, अशा प्रकारची आमची जनतेला विनंती आहे.